कडेगाव तालुक्यात काँग्रेसची विजयी घोडदौड। डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नियोजनाची कमाल। जिल्हा परिषद व पंचायत समितीत कदम यांचा करिश्मा। कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत दणदणीत विजय नोंदवला। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे 4ही जिल्हा परिषद गट आणि 8 पैकी 7 पंचायत समिती गणांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले। भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय। अचानक जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारीपासून ते बूथनिहाय आखणीपर्यंत काटेकोर रणनीती राबवण्यात आली। मर्यादित सभा, कार्यकर्त्यांचा थेट संपर्क आणि मतदारांशी सातत्यपूर्ण संवाद यामुळे काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले। जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार तडसर गट वैशाली संभाजी मुळी 14,026 मते, कडेपूर गट विद्या शिवाजी कुंभार 12,600 मते, वांगी गट प्रियंका अमोल महाडिक 13,142 मते, देवराष्ट्रे गट आशा प्रमोद गावडे 16,100 मते। 4ही गटात काँग्रेसने विजय मिळवत तालुक्यात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले। पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार शाळगाव सुप्रिया सोमनाथ करांडे 7,287 मते, तडसर रणजित प्रतापराव पवार 7,340 मते, हिंगणगाव डॉक्टर जितेश हनुमंतराव कदम 8,144 मते, कडेपूर पूनम भुजंगराव माळी 5,765 मते, वांगी राजकुवर दीपक सूर्यवंशी 5,953 मते, नेवरी डॉक्टर विजय भीमराव महाडिक 6,742 मते, चिंचणी दिग्विजय शांताराम कदम 9,198 मते, देवराष्ट्रे भारती अर्जुन मिसाळ 6,586 मते। तालुक्यातील ग्रामीण भागात काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले। मागील निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने संघटनात्मक बांधणी मजबूत करत पुनरागमन केले। या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर।